आणि एक महत्त्वाची बातमी, वंचितचा मवियाला 6 जागांचा प्रस्ताव आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 6 जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होणार आहे। प्रत्येक पक्षाकडून 2 जागा वंचितला सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांकडून ही माहिती कळते। गजानन उमटे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। गजानन, नक्कीच वंचितकडून महाविकास आघाडीला आता 6 जागांचा प्रस्ताव आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे आणि या प्रस्तावावर जे आहे ते काँग्रेसची सकारात्मक भूमिका आहे। काँग्रेस आपल्या वाट्याच्या दोन जागा महाविकास आघाडीसाठी सोडायला तयार आहे। इतर जे 2 पक्ष आहे म्हणजे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी प्रत्येकी 2-2 जागा सोडायच्या आहे। त्यानंतर हा जो प्रस्ताव आहे वंचितचा तो पूर्ण होणार आणि वंचित महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांकडे वर्तवली जाते। पण ठाकरे गट आणि शरद पवार गट मात्र याला तयार नसल्याचं दिसतंय, कारण की पहिल्या टप्प्यात निवडणुकीसाठी अर्ज भरायचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि पवार गटाकडून आणि उद्धव ठाकरे गटाकडून अजूनही कुठलाही सकारात्मक हालचाली जी आहे त्या वंचित सोबत म्हणजे आघाडी करण्यास होताना दिसत नाही। तर काँग्रेस आग्रही आहे की वंचित सोबत जायला पाहिजे आणि काँग्रेस वंचितला आपल्या वाट्याच्या 2 जागा द्यायला सुद्धा तयार आहे। परंतु प्रश्न आहे शरद पवार गट आपल्या वाट्याच्या 2 जागा सोडणार का आणि उद्धव ठाकरे गट आपल्या वाट्याच्या 2 जागा सोडणार। एकदा 6 जागांचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर 6 जागा कुठल्या विनिंग पोझिशनला असलेल्या जागा ज्या आहेत त्या वंचितला हव्या आहे त्यावर चर्चा होणार आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी शेवटचा प्रस्ताव म्हणता येईल, कारण की उद्या प्रकाश आंबेडकर यांची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे आणि विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या ज्या 5 जागा आहे कारण की उद्या शेवटचा दिवस आहे तर ते उमेदवारी सुद्धा जाहीर करू शकतात। त्यामुळे हा शेवटचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय जो 6 जागांचा आहे। काँग्रेसला तो किंबहुना मान्य असल्याचं बोलतंय, फक्त काँग्रेस 2च जागा सोडायला आहे। उर्वरित 2-2 जागा या महाविकास आघाडीतल्या 2 पक्षांना सोडायच्या आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।